तर मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये 5 उमेदवारांमध्ये लढत होतीये। भाजप पुरस्कृत उमेदवार शिवनाथ दराडे यांनी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला, तर माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक गोरेगावमध्ये पहाडी म्युनिसिपल शाळेमध्ये मतदानासाठी पोहोचले होते। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत भाजप पुरस्कृत उमेदवार शिवनाथ दराडे। अमेय, अर्धा तास होऊन गेलाय, मतदानाला सुरुवात झाली आहे, काय भावना आहेत शिवनाथ दराडे यांच्या? प्रज्ञा, मी सध्या कुर्ला नेहरू नगर इथल्या म्युनिसिपल शाळेत आहे, जिथं हे मतदान पार पडते। आपण बघू शकतोय की सकाळपासूनच मतदारांची रीघ आहे, कारण की सकाळच्या काही तासातच मतदानाचा टक्का खूप मोठा असतो। पोलिसांचा देखील इथं चोख बंदोबस्त आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे। आणि जे पदवीधर मतदार आहेत, शिक्षक मतदार आहेत, त्यांची इथं सकाळपासूनच ये जा आणि रेलचेल सुरू आहे। आपल्यासोबत भाजप पुरस्कृत उमेदवार जे आहेत ते शिवनाथ दराडे यांनी नुकताच सपत्नीक आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावलाय। सर, कशा रीतीने बघताय या निवडणुकीकडे, किती आव्हानात्मक वाटते? आव्हान तर शिक्षक मतदारसंघामध्ये व्यवस्था गढूळ करण्याचं काम आणि शिक्षकांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचं काम काही उमेदवारांनी 5-6 दिवसापासून केलं। आव्हान हे आहे, मतदान तर होणारच आहे। 25 वर्ष शिक्षक चळवळीत काम करत असल्यामुळे निवडणूकही आम्ही जिंकणारच आहोत, परंतु या लोकांनी शिक्षकांच्या संदर्भामध्ये समाजामध्ये वाईट मेसेज पसरवण्याचं काम साधारणतः 3 ते 4 उमेदवारांनी केलं। आव्हान हे आहे की या क्षेत्राचं पावित्र्य कसं राखायचं। महाविकास आघाडीनं त्यांचा जो धर्म आहे तो पाळला, एकच उमेदवार, पण युतीत तो धर्म पाळलेला दिसत नाहीये। तुम्ही भाजपचे उमेदवार आहात, शिंदे गटाने आपला उमेदवार दिलाय, अजित पवार राष्ट्रवादी गटाने आपला उमेदवार दिलाय, तर आपापसातच ही निवडणूक जास्त वाटते का? महाविकास आघाडीतही अनेक उमेदवार आहे आणि या ठिकाणी युतीमध्ये जे काही उमेदवार आहेत, ही युती घडवणं किंवा त्याच्या चर्चा करणे हा विषय माझा नाही आहे, हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे। मी तर आभार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे मानतो की ज्यांनी मला उमेदवारी दिली, मला पुरस्कृत केलं आणि माझ्यासाठी कामही केलं, त्यामुळे मी खुश आहे। राहिला युतीचा धर्म, तो धर्म पाळणं, त्याच्या संदर्भात चर्चा करणं, हे वरिष्ठ पातळीवर काय झालं असेल तर मला याची कल्पना नाही किंवा त्या चर्चेमध्ये मी नाही, परंतु त्यांनी मला पाठिंबा दिला असता तर अजून आनंद झाला असता। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत ज्यांनी मतदानाचा अधिकार बजावलाय। तुम्ही स्वतः सुद्धा एक शिक्षक आहेत, दराडेजींचं काम तुम्ही इतके वर्ष पाहिलेत, खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत उभा राहिलेत। आज ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, जबाबदाऱ्या वाढतायत, उद्या जर ते निवडूनही येतील अशी अपेक्षा आणि त्यानंतरची जबाबदारी आणखी नसेल, कशा रीतीने बघ? विजय नक्की आहे। 25 वर्ष अखंड मेहनत केली आहे, त्यामुळे आताही मेहनत आहे, नंतरही मेहनत आहे, भरपूर मेहनत केलेली आहे त्यांनी। एक शिक्षिका म्हणून कशा रीतीने बघताय, किती तुमच्या सुद्धा समस्या असतात आणि तुमच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तुमच्यातलाच एक प्रतिनिधी तिथं असणं गरजेचं असतं। सरांनी त्यांची जबाबदारी चळवळीच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून आजपर्यंत पार पाडली आहे, परंतु एक शिक्षिका म्हणून कशा रीतीने बघताय की तुमच्यातलाच एक उमेदवार जर तिथं विधान परिषदेत गेला, जो तुमच्या समस्यांना त्याची जाण आहे, तर कशा रीतीने बघताय? शिक्षकच आपल्या समस्या जास्त समजावून घेऊ शकतो। हे शिक्षक आहेत, शिक्षक संघटनेतले आहेत, त्यांनी प्रत्येक वेळेला शिक्षकांच्या समस्या आहेत त्या नेहमी सोडवायचा प्रयत्न केलाय आणि समोरून प्रत्येक व्यक्ती सांगते की दराडे सरांनी आम्हाला इतकी मदत केली आहे, भरपूर मदत केली आहे, आमच्या समस्या सोडवल्या आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे हिरारीने त्यांनी पुढे येऊन त्या पूर्ण सोडवलेल्या आहेत। त्यामुळे विजय नक्की आहेत आणि नेहमीच ते कार्य करतात, अखंड कार्य करतात। नक्कीच सर, खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि या मतदानाच्या आजच्या ज्या निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उभे राहिलात। तर शिवनाथ दराडे यांनी सपत्नीक मतदानाचा अधिकार जो बजावलेला आहे आणि त्यांनी आवाहन सुद्धा केलंय की जे मतदार आहेत, अधिकृत नोंदणीकृत मतदार आहेत, त्यांनी बाहेर पडावं आणि या विधान परिषदेसाठीच्या शिक्षक मतदारसंघात ज्यांचं मतदान आहे त्यांनी आज मतदानाचा आपला अधिकार बजावावा, असं आवाहन ते लोकांना आणि मतदारांना करताना इथं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिल सनकारेसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।